राज्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून महायुतीला मोठं यश मिळाल्याचं चित्र आहे. मुंबईची सत्ता देखील ठाकरे गटाच्या हातून निसटली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत उद्धवजी आणि पेगवीनला जय श्रीराम असं म्हणत ठाकरे पिता पुत्रांवर टोला लगावलाय. त्यांच्या व्हिडिओवर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटतात. दरम्यान याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट करत नितेश राणेंना चांगलंच सुनावलंय. तुझी चूक नाही टिल्लू, बाप आयुष्यभर घोटाळे करण्यात आणि पदासाठी कधी ठाकरे, कधी सोनिया गांधी तर कधी फडणवीस यांच्या चरणी लीन होण्यात आयुष्य घालवत असेल तर पोरगं लायकी दाखवणारच असा घणाघाती टोला अंधारे यांनी लगावलाय. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की गावठी चाणक्यांनी एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा आधी ठेवून सुद्धा मुंबईत साधं शतक गाठता आलं नाही. कोट्यावधींचा पाऊस पडून फक्त 4 जागा मिळाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आधी 20-25 नगरसेवक होते, ते आज 65 झालेत. मनसेचे 6 नगरसेवक आहेत, हा फायदा वेगळाच आहे. शिंदे गटाचे 53 नगरसेवक होते, आज ते 28 वर आले आहेत. भाजपचे 84 नगरसेवक होते, ते केवळ 4 न वाढलेत. 27 महापालिका आम्ही जिंकू असा दावा करणारी भाजप प्रत्यक्षात केवळ 9 ठिकाणी स्वबळावर जिंकली असून 15 ठिकाणी कोबड्यांवर उभे राहण्याचा प्रयत्न करते. काय भक्तुलांनो, कळलं का? बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.